नमस्कार. लोभ म्हणजे हावडपणा. माणसाला कुठे नेऊन ठेवू शकतो याचा कधी विचार केला आहे? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडणार आहे एका खूप जुन्या प्राचीन जातक कथेत. ही गोष्ट आहे एका भयंकर लोभी कावळ्याची आणि एका तितक्याच शहाण्या कबुतराची. चला तर मग या गोष्टीतून लोभाचे धोके काय असतात याचा नेमका बोध घेऊया. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? म्हणजे तब्बल 2000 वर्षापूर्वीची एक गोष्ट, ती आजच्या जगात आपल्याला लालसेच्या किंवा हावरटपणाच्या धोक्यांबद्दल काय शिकवू शकते? प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि याचं उत्तर मला खात्री आहे आपल्याला कथेच्या शेवटी नक्कीच मिळणार आहे. तर ही जी कथा आहे ना, ती जातक कथांमधून घेतली आहे. आता जातक कथा म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मातल्या गोष्टींचा एक खूप मोठा संग्रह आहे. बुद्ध काय करायचे तर या कथांमधूनच आपल्या शिष्यांना नैतिकता आणि योग्य वागणुकीचे धडे द्यायचे. म्हणजे प्रत्येक कथा म्हणजे एक प्रकारची मौल्यवान शिकवणच आहे. चला तर मग आता कथेच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. म्हणजे ही गोष्ट का सांगितली गेली याच्यामागे सुद्धा एक गोष्ट आहे. कारण कसं आहे ना, प्रत्येक जातक कथेमागे खास संदर्भ असतोच. तर गोष्ट सुरू होते जेतवनामध्ये. तिथे बुद्धांच्या असं लक्षात येतं की त्यांचा एक शिष्य, एक भिक्षू लोभाच्या इतका आहारी गेलाय की विचारू नका. त्याच्या मनातली ही लालसा बघून त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी बुद्ध त्याला एक जुनी पण खूप महत्त्वाची गोष्ट सांगायला सुरुवात करतात. बुद्ध त्या भिक्षूला काय म्हणतात ऐका. ते म्हणतात, बंधू, तू फक्त याच जन्मात लोभी आहेस असं नाहीये. तुझ्या मागच्या जन्मात सुद्धा तू असाच लोभी होतास आणि त्याच लोभामुळे तुझा जीव गेला होता. विचार करा, या एका वाक्याने बुद्धांनी त्या भिक्षूच्या वर्तमानाला थेट त्याच्या भूतकाळाशी जोडून टाकलं आणि इथूनच आपल्या मूळ कथेला सुरुवात होते. आता येऊया त्या मुख्य गोष्टीकडे, कावळ्याची धूर्त योजना. ही योजना म्हणजे लोभाचं एक उत्तम उदाहरण आहे. या गोष्टीतनं दोन मुख्य पात्र आहेत. एक आहे कबूतर, जो खरं तर बोधिसत्व आहे, म्हणजे बुद्ध होण्याच्या मार्गावर असलेला एक ज्ञानी जीव. या कथेपुरतं बोलायचं तर तो स्वतः बुद्धांचाच पूर्वजन्मातील अवतार आहे, अगदी ज्ञान आणि संयमाचं प्रतीक. आणि दुसरा आहे एक कावळा, ज्याला मांस मासे खाण्याचा प्रचंड हव्यास आहे. आणि गंमत म्हणजे तो याच ज्ञानी कबुतराचा मित्र बनून त्याच्या सोबत राहतो. मग होतं काय, एके दिवशी स्वयंपाकघरात भरपूर मासे आणि मांस बघून कावळ्याच्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटतं. पण त्याला ते कुणासोबत वाटून घ्यायचं नाहीये, सगळं एकट्यालाच हवंय. म्हणून तो एक डाव रचतो. तो आजारी पडल्याचं नाटक करतो. कबुतराला सांगतो, अरे मला ना अपचन झालंय, मी काय बाहेर येऊ शकत नाही. त्याचा हेतू एकदम स्पष्ट असतो, कबुतराला कसंही करून घराबाहेर काढायचं. आणि कबूतर बाहेर गेला रे गेला की कावळ्याच्या मनातलं सगळं बाहेर येतं. तो एकदम खुशीत येऊन स्वतःशीच म्हणतो, हा सुटलो बुवा, गेला एकदाचा तो त्रासदायक कबूतर. आता मी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार, भरपूर मांस खाणार आणि ताकदवान होणार. बघा, या शब्दांमधून त्याचा तो गर्व आणि तो लोभीपणा कसा अगदी स्पष्ट दिसतोय. पण कावळ्याचा हा आनंद फार वेळ काही टिकत नाही. त्याची सगळी योजना फसते. तो लपतो एका मसाल्याच्या भांड्यात, पण त्या भांड्याच्या आवाजाने आचारी एकदम सावध होतो. तो कावळ्याला पकडतो आणि मग त्याला अशी काही शिक्षा देतो की तो आयुष्यभर विसरणार नाही. काय होतं बघा, सगळ्यात आधी त्याची सगळी पिसं उपटली जातात. मग त्याच्या अंगावर आलं, मोहरी आणि सडलेल्या खजुराचा लेप लावला जातो. एवढ्यावरच थांबत नाही, तर एका खापराच्या तुकड्याने त्याला घासून घासून जखमी केलं जातं. आणि सगळ्यात शेवटी शिक्षेची निशाणी म्हणून त्याच्या गळ्यात एक खापराचा तुकडा हारासारखा बांधला जातो. आणि आता सुरू होतो कथेचा सगळ्यात मजेदार आणि तितकाच मार्मिक भाग. कबूतर परत येतो आणि आपल्या मित्राची ही अशी अवस्था बघतो आणि मग त्यांच्यात जो संवाद सुरू होतो ना, तो काव्यात्मक तर आहेच, पण तितकाच खोचक सुद्धा आहे. कबूतर सुरुवातीला त्या पिसे काढलेल्या विचित्र दिसणाऱ्या पक्षाला ओळखतच नाही. त्याला वाटतं हा कोणीतरी तुरा असलेला बगळा आहे. मग तो त्याची खिल्ली उडवायला सुरुवात करतो आणि म्हणतो, अरे वा, तुरा असलेल्या बगळ्या, तू माझ्या मित्राच्या घरट्यात काय करतोयस? माझा मित्र तो कावळा खूप तापट स्वभावाचा आहे, हा लक्षात ठेव. हे ऐकून तो दुःखी कावळा एकदम केविलवाण्या आवाजात उत्तर देतो, हस तू माझ्या या अवस्थेवर. माझी अवस्थाच तशी झालीये. त्या आचार्याने माझी सगळी पिसं काढली आणि माझ्या अंगाला सडलेले खजूर आणि मसाले लावलेत. पण कबूतर काही त्याची चेष्टा करणं थांबवत नाही. तो आणखी टोमणा मारतो, अरे वा, मला तर वाटते तुझी मस्तपैकी आंघोळ झालीये आणि तुला खायला प्यायला पण भरपूर मिळाले. आणि हे काय, तुझ्या गळ्यात हे चमकदार रत्न कुठून आलं? काय रे मित्रा, बनारसला वगैरे जाऊन आलास की काय? म्हणजे बघा, कबूतर त्या खापराच्या तुकड्याला रत्न म्हणून कसं मुद्दाम डिवचतोय.
खरं तर या विनोदी पण तितक्याच बोचऱ्या संवादातूनच आपल्याला या कथेचं खरं सार कळायला लागतं. ही एक अशी चेतावणी आहे जी कुठल्याही काळात तितकीच खरी ठरते. आणि शेवटी कबूतर त्याला एक अतिशय महत्त्वाचा आणि थेट सल्ला देतो, जो या कथेचा मुख्य बोध आहे. तो म्हणतो, पक्ष्यांनी माणसांच्या अन्नापासून नेहमीच लांब राहावं, सावध राहावं. याचा सरळ सरळ अर्थ काय? तर ज्या गोष्टी आपल्यासाठी नाहीत किंवा ज्या आपल्या हक्काच्या नाहीत, त्यांची लालसा आपण कधीही करू नये. हा शेवटचा उपदेश देऊन ते शहाणं कबूतर तिथून उडून जातं. आणि तो कावळा, तो मात्र त्या अपमानाने आणि जखमांमुळे तिथेच मरून पडतो. अखेर त्याच्याच लोभाने त्याचा बळी घेतला. आता गोष्ट संपल्यावर बुद्ध त्या कथेचा धागा पुन्हा वर्तमानाशी जोडतात. ते त्या लोभी भिक्षूला सांगतात, ऐक, त्या जन्मात तो लोभी कावळा दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो तू होतास. आणि ते शहाणं कबूतर, तो मी स्वतः होतो. बस ह्या एका वाक्याने संपूर्ण कथेचा उद्देश आणि त्यातली शिकवण एकदम स्पष्ट होते. तर मग या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतो? त्या कावळ्याला मांस आणि माशांचा मोह आवरला नाही. आता आपण विचार करूया, आजच्या आपल्या आधुनिक जगात माणसांनी बनवलेल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत? मग त्या वस्तू असोत, पदं असोत किंवा अगदी विचार असोत, ज्यांच्या मोहापासून, ज्यांच्या लालसेपासून आपण सगळ्यांनी सावध राहायला हवं? या प्रश्नावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.